केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन CITU संलग्न सर्व कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीनं बुधवारी मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर आणि सीटूचे महासचिव कॉम्रेड MS शेख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। सकाळी 11 वाजता दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालयापासून मोर्चाला प्रारंभ झाला। विडी कामगार, यंत्रमाग कामगार, असंघटित कामगार आदींनी लाल झेंडे घेऊन मागण्यांचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत दत्त चौक, पद्मशाली चौक, जिंदाशाह मतदार चौक, किडवाई चौक मार्गे पूनम गेट येथील जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा धडकला। त्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले। सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर होते। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड MS शेख, कॉम्रेड युसुफ शेख मेजर, कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, कॉम्रेड नसीमा शेख, पुष्पा पाटील, सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी, शंकर म्हात्रे, रंगप्पा मरेड्डी, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, मंगला वावरगिरे, फातिमा बेग, ज्योती उराडे, पूजा थडसरे तसेच रुपाली दोरकर आदी उपस्थित होते। सभेत बोलताना माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर तीव्र टीका केली। देशातील कामगारांनी अनेक वर्षांच्या संघर्षातून मिळविलेले कायदेशीर हक्क 4 श्रमसंहितांच्या माध्यमातून हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे। 44 कामगार कायद्यांपैकी 29 कायदे एकत्र करून त्यांची धार बोथट करण्यात आली आहे। हे कामगारांच्या भवितव्यासाठी घातक आहे असे ते म्हणाले। महागाई, बेरोजगारी व आर्थिक विषमता वाढत असताना सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण करून राष्ट्रीय संपत्ती काही मोजक्या भांडवलदारांच्या हाती दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। सरकारने तातडीने 4 श्रमसंहिता मागे घ्याव्यात, अन्यथा व्यापक व तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला। यावेळी शिष्टमंडळाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी यांना सीटूचे राज्य सचिव कॉम्रेड विल्यम ससाणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। यात दीपक निकंबे, दत्ता चव्हाण, दाऊद शेख, मल्लेशम कारंपुरी, अखिल शेख, ॲडव्होकेट श्याम आडम आदींचा समावेश होता। कॉम्रेड गोदूताई पुरळेकर नगरचे सर्व लढाऊ कार्यकर्ते, असंघटित कामगार युनियनचे सर्व कार्यकर्ते आदी मेहनत घेतले। या आशेला जर सरकारी कर्मचारी तुम्ही नाही केला तर रस्त्यावर आमदाराला मी फिरू देणार नाही, लक्षात ठेवा।